सोशल मीडियावरील अपप्रचार अखेर फसला. माहूर तालुक्यातील सावरखेड गावातील पाणी पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. सावरखेड गावात फ्लोराईडयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाकडून पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत सध्या नागरिक वापरत असलेले पाणी फ्लोराईड मुक्त व पूर्णतः सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर करण्यात आलेले आरोप खोटे, दिशाभूल करणारे आणि भीती पसरवणारे असल्याचे सिद्ध झाले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सन 2004 मध्ये सावरखेड गावातील बोरवेलचे भूजल फ्लोराईडयुक्त असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ स्वतंत्र, सुरक्षित व फिल्टरयुक्त पाणीपुरवठा योजना राबवली. तेव्हापासून गावाला नियमितपणे फ्लोराईडमुक्त पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर गावात 409 फ्लोराईडग्रस्त रुग्ण असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आरोग्य विभागाच्या अधिकृत नोंदीप्रमाणे सन 2013 मध्ये केवळ 24 रुग्णांची नोंद होती. त्यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या फक्त 14 रुग्ण अस्तित्वात आहेत. महत्त्वाचे म्हणजे 2013 नंतर आजतागायत एकही नवीन फ्लोराईडग्रस्त रुग्ण आढळलेला नाही, अशी स्पष्ट माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ही तपासणी FTK किटद्वारे करण्यात आली असून पाण्याचा रंग गुलाबी आल्याने ते पाणी पिण्यायोग्य व सुरक्षित असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की अफवा व सोशल मीडियावरील अपप्रचारावर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे. खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. नांदेड जिल्हा कार्यकारी संपादक राजीक शेख. काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की सदरील गावामध्ये फ्लोराईड युक्त पाणी पाजल्या जात आहे शाळेला, गावकऱ्यांना. आज इथं आरोग्य विभागाची टीम आलेली आहे. त्यांनी पाण्याची चाचणी केलेली आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी काय म्हणतात किंवा पाणी पिण्यायुक्त आहे किंवा कसे. दादा तुमचा परिचय देतो. नमस्कार, मी गजानन राम जेवलेवाड, प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदखेड अंतर्गत उपकेंद्र गोंडवडसा इथे MPW म्हणून कार्यरत आहे. आणि काल दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही सर्वे करण्यासाठी सावरखेड या गावी आलो असता इथं जे काही पाणी पुरवठा होत आहे गावाला, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणच्या पाण्याची तपासणी केली. आणि ही तपासणी FTK किटद्वारे करण्यात आली, जे की तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय माहूर यांच्यामार्फत गावातील आशा वर्कर यांना पुरविण्यात आल्या होत्या. आणि त्या FTK किट मार्फत जेव्हा आपण पाणी तपासणी केली त्यावेळेस त्याची रिडिंग्स बघा 0.5 ppm आली आहे. आणि ही रिडिंग्स आहे की नाही जेव्हा आपण पाहतो तर त्यावेळेस आहे की नाही आपण असं सांगू शकतो की हे पाणी पूर्ण पिण्यायोग्य आहे. ठीक आहे, थँक्यू. काल जे तुमच्याकडे तक्रार करण्यात आली होती की या गावाला हे जे पाणी देत आहोत आपण हे पिण्यायुक्त नाही, तुमचा ते जे आरोप आहे, त्यांनी जे केलेला आरोप आहे हे खोटा ठरतंय का कुठेतरी? हां, हे साहजिकच आहे, खोटा ठरू शकते. कारण हे जे नॉर्मल रेंज आहे बघा, ही 0.5 ppm जी रेंज आहे ना, ती पूर्णपणे नॉर्मल रेंज आहे. आणि जेव्हा केव्हा ही रेंज 1.5 ppm किंवा 2 ppm पर्यंत जाते त्यावेळेस आपण सांगू शकतो की टॉक्सिक मध्ये मूर्ती म्हणजे हे पाणी पिण्यायोग्य नाही असं सांगायला हरकत नाही. सांगू शकतो. सध्या तरी हे जे पाणी आहे सावरखेड येथील हे पिण्यायुक्त पाणी आहे. काल जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेले आहे की सदरील गावामध्ये फ्लोराईड युक्त पाणी जे आपण देत आहात ग्रामपंचायत मार्फत, इथं फिल्टर बसवलेला आहे. फिल्टर मार्फत संपूर्ण गावाला पाणीचा पुरवठा केला जातो. सदरील जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्याचा जे आरोप आहे हे कुठेतरी खोटा ठरल्याचा दिसून येत आहे. राजीक शेख, मराठी न्यूज, नांदेड. काल एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता की चौफुली, बोंडगाव आणि सावरखेड या भागातील जे गाव आहे या गावाला फ्लोराईडयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. त्याच अनुषंगाने आज आरोग्य विभागाचे काही कर्मचारी आले आणि तुम्ही पण इच्छित PSCला असल्यामुळे तुमची काय प्रतिक्रिया असणार? आज जे पाण्याचं टेस्ट करण्यात आलेलं आहे त्यामध्ये काय निर्णय निघले? काल जे व्हायरल झालेला व्हिडिओ होता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की त्यामध्ये फ्लोराईडचे लेवल्स खूप जास्तीचे आहेत, जे पिण्यायोग्य नाही आहे. पण आज जे सर्वे झाला त्याच्यामध्ये असं क्लिअरली आहे की त्यामध्ये पाणी पिण्यायोग्य आहे आणि ते सर्वजण घेऊ शकतात. म्हणजे पाणी पिण्यायोग्य नाही असं तुमचं म्हणणं नाही, समजा पाणी पिण्यायोग्य आहे. काल जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला की फ्लोराईड युक्त पाण्याचा पुरवठा आजही होत आहे, म्हणजे 2004 मध्ये जे परिस्थिती होती आज ते परिस्थिती आहे का? नाही, आज ती परिस्थिती नाहीये. सर्वांना प्युरिफाईड वॉटर मिळत आहे, सर्वांना व्यवस्थित पाणी पुरवठा पण होत आहे. त्याच्यामुळे त्यातले असे काही पेशंट्स पण नाही आहेत.
आणि सगळं पाणी पिऊ शकतात. पीएससीला काही पेशंट येतात केस गळत असेल किंवा काही दात नाही वगैरे नाही नवीन पेशंट्स कुठलेच नाही आहेत. पेशंट वगैरे नाही समजा नाही. असं सांगायला हरकत नाही की फ्लोराईड युक्त पाण्याचा उपयोग होतच नाही समजा सध्या तरी. नाही होत. नानाजी महल्ले सावरखेड इथचा रहिवासी. आणि काल जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालता की सावरखेड बोंडगाव चौफुल याला फ्लोराईड युक्त पाण्याचा पुरवठा होतो, काय म्हणणं आहे याच्यावर तुमचं? बोंडगावांचं काही माहीत नाही काय आहे ते, पण सावरखेडला अगोदर फ्लोराईडमुळं बरेच लोक बिमार आहे, आताही सुद्धा बिमार आहेत. आणि त्याच्यामुळं आमच्या इथं शासनानं बोर बंद केले होते. जे चालू बोर होते ना ते बंद केले, नवीन बोरला मान्यता नव्हती. तर आता या 2-3 वर्षात नवीन बोर बोर झाले. त्याचं आता त्या नळ योजनेच्या विहिरीला पावसाळ्यात पाणी म्हणजे गढूळ पाणी राहते. अच्छा. त्याच्यामुळे मग हे बोरचं पाणी पिण्यात यायला लागलं. अच्छा. तर हे बोरचं पाणी फ्लोराईड युक्त आहे असं तुमचं म्हणणं आहे, आहे? पण या बोरवर इथं फिल्टर वगैरे काही बसवलेलं नाहीत का? काय फिल्टर आहे ना, हा. हे का आता कधी कधी फिल्टर बरोबर होत नाही. अच्छा. त्याच्यामुळे ते अगोदर विहिरीवरून फिल्टर होतं अच्छा. पाण्याचं. आता 2 वर्षापासून ते बोरवर चालू केलं. अच्छा. तर कधी फिल्टर चांगलं होते, कधी होत नाही. ते ओळखूच येते आणि पाणी पिलं जातं. तर तुमचं आता आमचं म्हणणं कसं आहे, आम्ही मागं ज्यावेळेस विहीर झाली त्यावेळेस जिल्हा परिषदवाल्यांनी सांगितलं की बाबा हे तुम्हाला तात्पुरती विहीर आहे, तुम्हाला नवीन विहीर देऊ. तर आता नंतर जलजीवनमध्ये योजना मंजूर झाली. आता ग्रामपंचायतवाल्यांनी सांगितलं बाबा त्याच्यात विहीर आहे, आम्ही विहीर खोदतो. म्हणून आम्ही आतापर्यंत मुकी राहिलो. पावसाळ्यात त्याला गढूळ पाणी येते, उन्हाळ्यात पाणी राहत नाही. पावसाळ्यात भरपूर पाणी राहते हिवाळ्यापर्यंत, उन्हाळ्यात पाणी राहत नाही. पण पावसाळ्यातलं पाणी गढूळ राहते, त्याच्यामुळं ते पिण्यास योग्य राहत नाही. आणि नाल्यातली जे विहीर आहे ते नाल्यातली असल्यामुळे ते गढूळ पाणी येते पावसाळ्यात. आमचं म्हणणं एकच आहे, आम्हाला नवीन विहीरचा पाणी पुरवठा करण्यात यावा. जलजीवन मिशन अंतर्गत जे मंजूर झालेली विहीर आहे ते लवकरात लवकर खोदून तुम्हाला विहिरीचं पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावं. देण्यात यावं. आणि हे बोर जे आहे ते बोर बंद करण्यात यावं. ओके, धन्यवाद.